नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, माझं नाव निकिता मुख्यधर, मी गुजरात समुदायाचे प्रतिनिधी आहे आणि मी पुण्याहून आलेले आहे। मागच्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या मूलभूत अधिकारांसाठी लढत आहोत। आमचे पूर्ण महाराष्ट्रातले धर्मगुरू आणि आमचा पूर्ण तृतीयपंथी समाज आम्ही आमच्या मूलभूत अधिकारांसाठी लढत आहोत। स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुद्धा आणि आमच्यासमोर खूप मोठे प्रश्न आहेत। म्हणजे राहण्याचा प्रश्न आहे, आम्हाला घरं नाही आहेत, बऱ्याच गोष्टी नाही आहेत, कुठे रिझर्वेशन नाही आहे। ह्या सगळ्या प्रश्नांना आम्ही सगळे मिळून तोंड देत असताना सदरील जी व्यक्ती आहे ती तृतीयपंथी महिलाच आहे, पण तिच्यासमोर यांनी तिच्या गुन्हेगारीचा पाढा वाचला। पण त्यापेक्षा त्याचं स्वरूप किती क्रूर असू शकतं हे मी तुम्हाला सांगते। ह्या व्यक्तीने, ह्या तृतीयपंथी महिलेने लोकांना, क्रिमिनल मुलांची गँग बनवून लोकांना कोयते घेऊन जाणे, धमकावणे, ज्या तृतीयपंथी महिला इथे राहतात औरंगाबादमध्ये त्यांना धमकावणे, आमचे ज्येष्ठ जे धर्मगुरू आहेत त्यांना धमकावणे, मी औरंगाबादची बॉस आहे म्हणून मिरवणे। आणि हेच नाही तर तिच्याकडे असलेले जे तिचे शिष्य आहेत, रस्त्यावरच्या कोणत्याही मुलाला पकडून साडी घालणे, त्याला मारणे, मारून साडी घालणे, म्हणजे अशा केसेस आहेत की जे मुलं कॉलेजमध्ये शिकण्यासाठी होते औरंगाबादमध्ये, आज तिने त्यांना धरून त्यांना साडी घालून तिथे सिग्नलला भीक मागायला लावणे, त्यांना वेश्याव्यवसाय करायला लावणे, तंगात मिरची टाकून मारणे, वाळू भरून मारणे। म्हणजे तुम्ही विचार करा की ती व्यक्ती किती क्रिमिनल माइंडची असेल। मग अशा ठिकाणी त्या व्यक्तीने जर 10 वर्षापासून सगळे धर्मगुरू समजत असतील तर मग समजवायचं तरी किती। त्यामध्ये औरंगाबाद ही ऐतिहासिक नगरी आहे आणि गुजरात समुदायाला एक सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा आहे। आमचे सगळे धर्मगुरूने आम्ही तो वारसा जपत आहोत। अशामध्ये जर ही व्यक्ती इतक्या प्रकारचं क्राईम करत असेल, आईच प्रकारचं, आणि वातावरण आणि आमच्या समुदायाला जर लांछन लागत असेल, औरंगाबादसारख्या ऐतिहासिक शहराला लांछन लागत असेल, तर मग आम्हाला न्याय हवा आहे। मला वाटतं शासनाने, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं। कसं असतं की जेंडर हे ठराविक, जेंडर हे काय गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, गुन्हेगारी जेंडर नाही आहे। लोकांना वाटतं नाही तृतीयपंथी असेच वागतात म्हणून कदाचित तिच्यावर योग्य कारवाई होत नसेल, पण तिच्याकडे एक क्रिमिनल व्यक्ती ती आहे म्हणून बघावं आणि आम्हाला व्यवस्थित न्याय द्यावा आणि आमच्या सर्व लोकांना संरक्षण द्यावं, एवढीच मी विनंती करते। धन्यवाद। मी दुर्गा भट्टी, एक समाजसेविका आहे, एक पक्षाची पदाधिकारी आहे। पण हे तृतीयपंथी लोक यांना मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून यांचे माझे संबंध आहेत। यांची जे नायक होती, सीमा नायक, ती माझी बहीण होती, त्यामुळे यांच्याशी माझा संपर्क कायम असतो। त्यांच्या काही अडीअडचणी असल्या किंवा काही मदत असली तर आम्ही त्यांना जाऊन भेटत असतो। प्रत्येक त्यांचे काही कार्यक्रम, सेलिब्रेशन असतं तर ते मला इन्व्हाइट करतात आणि काही त्यांच्या समस्या असल्या तर मी त्यांच्यासोबत असते। काय आता काय तुमची काही तक्रार आहे, काही मागणी आहे का? मागणी नाही, तक्रार माझी अशी आहे की जी सदर व्यक्ती आहे तर तिच्या विरुद्ध जे म्हणजे तिने जे केलेलं आहे ह्या लोकांच्या विरुद्ध, तर तिच्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे। तुम्ही पडताळणी करून शासनाला एक म्हणजे विनंती करते की त्यांनी सदर व्यक्तीची पडताळणी करून आणि तिचं जे चारित्र्य आहे किंवा त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते बघून आणि ह्या लोकांचा बॅकग्राऊंड बघून आणि तिच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी। ओके। ती पण बोलवल्या बाई आहे, त्याच्यामधनं कोणी माझे सगळे नाही आहे, या सगळ्या माझ्या वस्तीतल्या बाया आहे। आणि या सगळ्या हे बघा, या जे अम्मा आहे या कमलादेवी, कमला अम्मा म्हणून आहे, या माझ्या शेजारी राहतात। बोला। आणि त्यांच्यापासून यांना जे दृष्टीनं बघतात आणि जे व्यक्ती त्यांच्यावरती अत्याचार करू लागला की हे जे आहे की यांच्यापासून आम्हाला धोका आहे। पण मी तर सांगते की मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि महिलांचं हे करणारे संरक्षण की ती एक महिलाच आहे आणि त्या महिलामुळं जर त्याच्यावर जर ते अन्याय होत असेल तर तो अन्याय आमच्यावर होऊ लागला। आणि ही मुलगी आमच्यामध्ये लहानपणापासून मला कळत पण नव्हतं तेव्हापासून बघते मी, आणि अर्ध्या रात्री जर सुख लागलं, दुःख लागलं तर अर्ध्या रात्री ही मुलगी आम्हाला सहकार्य करते आणि जे बिल वाटण त्यांच्याकडून जे काही मदत मिळेल आम्हाला ते मदत त्यांच्याकडे चाराने जर असले तर ती 10 पैसे लावायची हिंमत करते। आणि रोडवर जे म्हातारे माणसं राहतात,
जे म्हातारे माणसं असतात, वृद्ध माणसं रोडवरती मागून खाणारे, तर त्यांना ते लोक म्हणतात की ते स्वतःचे घरं भरतात. ते पण स्वतःचे घरं नाही भरत, की ते लोकांना मागणाऱ्या लोकांना जर चालता चालता जर त्यांनी 10 रुपये कमवले तर 5 रुपये त्या व्यक्तीला देतात आणि एवढं सहकार्य करतात. आणि हा जे सांगणारा जो महिला आहे की यांच्यापासून त्याला धोका आहे, पण मी तर असं समजते की एवढ्या महिलांसोबत काही देते मी की त्यांच्यापासून हिला धोका आहे. जर हिला काही झालं त्याच्यापासून म्हणजे नेमकं त्याचं नाव सांगा ना. गुड्डी तिची गुड्डी म्हणतात, गुड्डी उर्फ तिचा काही संबंध नाही आहे, पण आम्ही हिला लहानपणापासून बघतो आणि ती शिवाजीनगरमध्ये राहते. आज एवढं लेकरू सुद्धा तिचं घर दाखवतो. ती जी गुड्डी म्हणणारी आहे तर ती सामान्य माणसातली नाही आहे, ती एक तर जन्मरातली म्हणावं की कारण तिच्याच जर सोबतच्या मुलीवर अन्याय करीत असेल तर ती आमच्यावर का नाही करणार. ही आम्हाला सोबत घेऊन जाते, सोबत घेऊन येते. आमचं लग्न असू, कार्य असू, आमच्या घरी लेकरं जर झाले तर बधाई मागायला जर आली तर कधी म्हणत नाही मला बधाई दे. आपले एखादी जर येडीवाकडी साडी दिली तर ती तर मारू कुठून बधाई मागायला लागते. आणि सोबतचे जे मुलं आहे साड्या बिड्या नेसून सनी मुलांना मागायला लागते. ती बाजारामध्ये मुलांना मागते की मुलाला म्हणते की तुम्ही आणा, नेत नाही आणलं तर त्यांच्यावर अन्याय करते. छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकाला माझी इतकीच नम्र विनंती आहे, माझं स्वतःचं पण बॅकग्राऊंड चेक करा आणि तिचंही चेक करा. ती जे बोलते ना की मला यांच्यापासून धोका आहे, असं काहीच नाही आहे. मी जर गुन्हेगारी प्रकृतीचे असते ते इतकी जनता माझ्यासोबत असते का. आणि तृतीयपंथी समाजाचे सर्व गुरु माझ्यासोबत आहे आणि या माझ्या सगळ्या शिवाजीनगरच्या माई बहिणी माझ्यासोबत आहे. आणि गोष्ट मी जर किन्नर आहे आणि माझे जर इतके गुन्हे आहे तिच्यापैकी माझे 1-2 गुन्हे तरी मला दाखवून द्यावा. मी सगळ्या नागरिकांची गुन्हेगार आहे. जय हिंद, जय भारत. नमस्कार.